नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज यात्रा। मी संजय वरकड। आपण आज चर्चा करणार आहोत हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू असतानाच न्यायालयातील निकाल काय लागतो याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आणि या काळामध्ये सरकारची भूमिका मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये हा JR कायमस्वरूपी अंमलात आणावा अशी आहे। आणि त्या संदर्भामध्ये OBC समितीचे जे प्रमुख आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विधान केलं। ते विधानही आता खूप वादग्रस्त ठरत आहे की हा जो JR काढलेला आहे हा फक्त 4 जिल्ह्यांसाठी लागू होईल असं त्यांचं म्हणणं आहे। त्यावर OBC नेत्यांनी त्यांना धारेवर धरलेलं आहे। पण प्रश्न हा आहे की आता सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाच्या JRच्या बाबतीमध्ये माघार घेणार नाही अशी परिस्थिती आहे। न्यायालयाच्या चौकटीमध्ये न्यायालय काय निर्णय देईल तो वेगळा भाग आहे, पण सरकार या निर्णयावर ठाम आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये जाऊन जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामधली प्रमुख मागणी ही होती की हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करावं। त्यामधली एक महत्त्वाची मागणी मान्य झाली आणि दुसरी जी मागणी आहे की सातारा गॅजेट असं सांगितलं होतं त्यावेळेस की 1 महिन्यानंतर आम्ही ते अंमलात आणू आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल। त्यामुळं चंद्रशेखर बावनकुळे जरी म्हणत असले की या 4 जिल्ह्यापुरता JR आहे तरी ते हे विसरून चाललेले आहे की सातारा गॅजेटसुद्धा यानंतर लागू होणार आहे। त्यामुळे OBC नेते जे विरोध करत आहे कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला द्यायला, तर तो भाग सरकार समजून घेतो आहे की नाही हा आपल्या चर्चेचा विषय आहे। आता सरकारमध्ये असताना भुजबळांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा निर्णय घेताना मंत्रिमंडळामध्ये ठेवलेला नाही, विधानसभेमध्ये त्याच्यावर चर्चा झालेली नाही। त्यामुळं हा सगळा जो JR काढण्याची प्रक्रिया आहे ती बेकायदा आहे असं भुजबळांचं म्हणणं आहे। तुम्ही सरकारमध्ये असताना छगन भुजबळ ठामपणे हे सांगतायत की सरकारने घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड आम्ही करणार नाही ही छगन भुजबळांची भूमिका आहे। दुसऱ्या बाजूने आपण कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की मतमतांतरे OBC समाजाच्या नेत्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होतं आहे। बबनराव तायवाडे यांच्यावर आता OBC समाजाचे नेते तुटून पडलेले आहेत की त्यांनी या JRचं समर्थन केलेलं आहे आणि या JRमुळे OBCचं कुठल्याही पद्धतीचं नुकसान होणार नाही अशी त्यांची भूमिका आहे। आणि त्यामुळे तायवाड्यांचं म्हणणं असं आहे की आत्ताच्या काळामध्ये फक्त ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्रांची वंशावळ आहे अशांनाच, जे वंचित राहिलेले कुणबी आहेत त्यांनाच ही प्रमाणपत्र मिळणार असल्याने OBC समाजाने याला विरोध करायचं काही एक कारण नाही। त्यावर आता विजय वडेट्टीवारांपासून सगळ्या नेत्यांनी तोफ जागलेली आहे आणि ते स्वतः कुणबी ओरिजिनल कुणबी नाही असं त्यांच्यावर आरोप केलेला आहे। त्यामुळं त्यांना काही फरक पडत नाही आणि त्यांना त्यांच्यासारखेच आता इतरांनाही कुणबीकरण मराठा समाजाचं करायचं आहे असं आरोप आता बबनराव तायवाड्यांवर होत आहे। या बबनराव तायवाडे अर्थातच त्याला काही जुमानत नाही आहे। दुसऱ्या बाजूने सगळ्यात मोठी अडचण आता होती आहे ती छगन भुजबळांची, ती अशी की ते सरकारमध्ये आहेत, त्यांना एका बाजूने या JRच्या विरुद्ध आंदोलनही करायचं आहे, ते नेतृत्वही करायचं आहे आंदोलनाचं, आणि दुसऱ्या बाजूने त्यांना सरकारमध्ये सुद्धा थांबायचं आहे। त्यामुळं आपण सातत्याने या विषयावर ही चर्चा करत आहोत की छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, हे सरकारचे भागीदार आहेत, सरकारचे हिस्सा आहेत आणि सरकारमध्ये असून ते सरकारला विरोध करत आहेत। ही अशी टीका त्यांना सहन करावी लागत आहे आणि ते त्या पद्धतीने त्यांच्या कुठल्याही वागण्यामध्ये काही बदल होताना दिसत नाही। त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारमध्ये जरी असलो तरी आम्हाला विचारत न घेता निर्णय झालेला आहे। OBC समाजाचा एक सवाल छगन भुजबळांना सुद्धा आहे काही जणांचा की तुम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एखाद्या बैठकीला गैरहजर राहिल्याने OBC समाजाचा काही फार फायदा होतो अशातली परिस्थिती नाही। त्यामुळं OBC समाजाला जर खऱ्या अर्थाने लढाई लढायची असेल तर या पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता सामंजस्यपणे, म्हणजे महादेव जानकर जसं म्हणतायत की संवादी भूमिका कुणीतरी घेतली पाहिजे आणि एकत्र बसून हा निर्णय घ्यायला काय हरकत आहे का अशी आत्ताची काही जणांची भूमिका आहे आणि ती खूप रास्त भूमिका आहे असं वाटतं। एकतर 50% आत आरक्षण देताना OBC समाजाच्या आरक्षणावर अतिक्रमण होतं आहे का नाही, तर या बाबतीमध्ये मराठा समाज असं म्हणतो की आम्ही ओरिजिनली कुणबी जे आहेत त्यांनाच आम्ही प्रमाणपत्र देत आहेत, त्याच्यामुळं ते अतिक्रमणाचा काही विषय येत नाही। यापूर्वी सुद्धा 1967 पासून अनेकांनी अशा पद्धतीचं कुणबी प्रमाणपत्र काढलेलं आहे आणि ते OBC समाजाच्या सवलतीचा फायदा घेत आहेत। त्यामुळं आता विरोध करायचं काय कारण आहे? 50% बाहेर जाऊन आरक्षण देता येत नाही, त्यामुळं आतमध्ये हा जो 50% आतला जो संघर्ष सुरू झालेला आहे तर तो आपण जे आधी म्हटलेलं आहे की सामंजस्याने जर सोडवायचा असेल हा विषय तर SC BCचं जे 10% आरक्षण आहे त्याला काही वेगळ्या पद्धतीनं विचार करून
मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणामधला एक टप्पा देता येईल का आणि त्याच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवता येईल का, हा सुद्धा दुसरा पर्याय आहे. अर्थात याच्यामध्ये कायदेशीर अडचणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पण सरकारने ठरवलं, केंद्र सरकारने जर ठरवलं आणि कायदेशीर पद्धतीने हा विषय जर निकालात काढायचं ठरवलं तर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद न होता हा विषय संपू शकतो. आता राहिला मुद्दा, आपण चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानावर आपण जी सुरुवात केली होती चर्चेला, की चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समितीचे प्रमुख आहेत आणि त्यांनी सांगितलेली भूमिका ही एका अर्थाने सरकारची भूमिका आहे. दुसऱ्या बाजूने मराठा समितीचे प्रमुख जे आहे राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा सध्या टीकेला सामोरे जात आहे आणि आता चंद्रशेखर बावनकुळेसुद्धा त्यामध्ये येऊन अडकलेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंच्या बाबतीमध्ये टीका करताना ओबीसी नेत्यांची आत्ताची जी भूमिका आहे तर ती फार रास्त आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की 4 जिल्ह्यांमध्ये आहे. तर खरं म्हणजे सरकारने एकदा मराठा समाजाला सांगितलेलं आहे की तुम्ही मराठा समाजाच्या जेवढे लाभार्थी आहे आणि कुणबीची वंशावळ आहे अशा सगळ्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र म्हणजे कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अर्थात ते ओबीसीचेच प्रमाणपत्र होणार आहेत असंच मराठा समाजाला सांगितलेलं असताना परत ओबीसी समाजाला असं सांगणं की याने काही ओबीसी समाजाच्या आरक्षणावर अतिक्रमण होत नाही आहे, हे म्हणजे विरोधाभास आहे आणि हा विरोधाभास कुठेतरी थांबावा ही ओबीसी नेत्यांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळं ते भांडण करत आहेत आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला, या ओबीसीमधून दिलेल्या आरक्षणाला विरोध करत आहे. सगळेच ओबीसी नेते असं म्हणत आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र ओबीसीमधून त्यांना आरक्षण देऊ नये ही त्यांची भूमिका आहे. आणि अशात ओबीसींचेच नेते असलेले आणि ओबीसी समितीचे प्रमुख असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे सरकारची भूमिका मांडत असताना राधाकृष्ण विखे पाटील ज्या पद्धतीने टीकेला सामोरं जात आहे तशाच पद्धतीची टीका आता चंद्रशेखर बावनकुळेंना पण सहन करावी लागणार आहे. त्यामुळं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षण समितीची काही बैठक आता मागे झालेली होती, पण नव्याने काही बैठक घेणार आहेत का याचंही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. आणि ओबीसी नेत्यांना, ओबीसी आंदोलकांना विश्वासात घेणं ही देवेंद्र फडणवीसांची जशी जबाबदारी आहे. त्यांनी मध्ये एक ओबीसी नेत्यांची बैठकही घेतली होती, त्या बैठकीमध्ये काही तोडगा निघालेला नाही आहे. त्यामुळं ओबीसी नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्याची आहे, तशीच ती चंद्रशेखर बावनकुळेंची पण आहे. त्यामुळं पुन्हा एकदा ओबीसी नेत्यांशी काही संवाद साधता येईल का चंद्रशेखर बावनकुळेंना हे सुद्धा बघायला पाहिजे. या पुढच्या काळामध्ये न्यायालयीन लढाई काय होणार आहे, ओबीसी नेते रस्त्यावर किती आक्रमक होऊन आंदोलन करत आहे यावर तर आपलं लक्ष असणार आहे. वेळोवेळी आपण त्याचे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास इतकंच. आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.